राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन आम्ही जे काही निवडणूक आयोगाने देशद्रोहाचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या हातून त्याच्या विरुद्ध आम्ही मोहीम छेडलेली आहे। सगळीकडे जिथे दुबार संभाव्य दुबार तिबार मतदार असतील, एका घरात 10 पेक्षा जास्ती मतदार घुसवलेले असतील, बोगस मतदार असतील, हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत। शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्या शाखेमध्ये आम्ही जातात। म्हणून तुम्ही या संदर्भात आज एक नवं ट्विट सुद्धा केलेलं आहे। नेमके या ट्विटमधून काय आपण पाहिलं असेल, आमच्या परळच्याच एका शाखेने जेव्हा यादी रितसर हे आम्ही घेतली तिथून महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयातून, तिथे आम्हाला सापडलं की त्या यादीवर 14 नोव्हेंबरची तारीख होती। आपल्याला आठवत असेल, पहिली प्रारूप यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, मग 14ला येणार होती, मग 20ला आली। ही 14 नोव्हेंबरची जी प्रकाशित यादी होती ती कोणाच्या हाती गेलेली आहे? आधीच जर तुम्ही यादी छापली असेल तर नेमकं कोणाची मदत करत तुम्ही होतात आणि बाकीच्या यादींसाठी का तुम्ही थांबला होतात? भाजपच्या आदेशासाठी थांबला होतात की मेंढ्यांच्या आदेशासाठी थांबला होतात? हे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, भाजपने नाही। एवढे उघड तुम्ही मुद्दे मांडतात, पण यावर अद्याप कुठलंही उत्तर निवडणूक नाही। जर उत्तर आलं नाही तर रस्त्यावर उत्तर 100% विरोधी पक्ष देणार। आम्ही उद्या निवडणूक आयोगाची भेट घेत आहोत आणि पुढचे 4 दिवस हे वाढून मिळाले पाहिजेत, कारण जवळपास लाखोंमध्ये आपण पाहाल ते दुबार नावं आहेत, घरात घुसवलेले 10 पेक्षा जास्ती नावं आहेत आणि हा स्कॅम भाजपचा आणि निवडणूक आयोगाचा आम्ही लोकांसमोर आणतो। उदय सामंत हे दुसरे एकनाथ शिंदे असतील, एक मोठा गट घेऊन शिवसेनेतून बाहेर पडतील असे आपले नेते म्हणतात। काही गुपितांवर मला जास्ती बोलायचं नाही आता। उद्या कोण तुम्ही भेटणार आहात निवडणूक आयोगाला? उद्या तर कळेल। आम्ही वेळ तर मागितलेली सगळ्या विरोधी पक्षांनी। मुंबई महानगरपालिकेचा रिलॉन्च झालं असं बोलू शकतो की अमित ठाकरे या प्रकारे गेले नवी मुंबईला आणि ते सर्व सबमिट केलं वगैरे, पण रिलॉन्चची गरज काय? ते ऍक्टिव्ह तर आहेतच, ते कार्यरत आहेत आणि काम करतात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, पण आता या बिगुलाला राजकीय रंग लागतोय का? कारण की मालवणीत जे ते भाजपचे काही नेते जाऊन आंदोलन करताना पाहायला मिळतात, बॅरिगेटिंग। बघा, राजकीय रंग तर लागणारच, कारण राजकीय निवडणूक असतात। पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचा पाहतात। आपण पाहिलं असेल, गेल्या काही दिवसांमध्ये काशीनाथ चौधरी यांना घेऊन, जे पालघर साधू हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी आहेत, त्यांना घेऊन भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे। चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो, निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील हे त्यांनी दाखवलं। आणि नंतर स्थगिती का दिली? म्हणजे एकतर त्याच्यात ते होते की नव्हते ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। जर नव्हते तर स्थगिती का दिली, आणि होते मग घेतला कशाला? आणि म्हणून त्यांचं हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न भाजप घाणेरडा करत आहे। पण भाजपला मुंबई उत्तर देईल। मुंबईमध्ये असे त्यांचे खेळ घाणेरडे चालत नाहीत। निवडणुका आहे पुढे ढकलल्या जातील। काय अजितदादांनी म्हटलेलं आहे की जेपीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील। आता एवढं सगळं सरकारला माहिती असेल निवडणूक आयोगाबद्दल, म्हणजे तुम्ही पण एक विचार करा ना की किती काय चालवतं निवडणूक आयोग, कोण चालवतं आणि कुठच्या कार्यातून चालतं? चंद्रकांत दादांनी म्हटलेलं आहे का अजितदादा जरी उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री मात्र फडणवीसच आहे। अरे आता दादा मध्ये भांडण चालत, आम्हाला कशाला घेतात छोट्या लोकांना त्याच्यात? नाराजी नाट्य जे होतं ते दिल्लीला जाऊन आले, पण आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे सीएम असतील डीसीएम असतील यांच्याकडून कुठलीही नाराजी नाही। यावर तुमची तुम्ही आता नाट्य हा शब्दाचा वापर तर केलेलाच आहे, आणि ज्या दिवशी दिल्लीला गेले त्या दिवशी सहसा ते गावी जातात। चंद्राची तुम्ही हे पाहिली तर तुम्हाला कळेल। मालवणीचा जो प्रकरण आहे आजचं, ते मराठी अमराठीच्या पलीकडे जाऊन एका धर्माच्या किंवा एका समाजाबद्दल बघा, तुम्हाला थेट सांगतो, भाजप हे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतं। जिथे ते चालत नाही तिथे हिंदूंमध्ये लावालावी करण्याचा प्रयत्न करतं, जातींवरनं ते चालत नाही तिथे मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न करतं। मुळात काय तर वोट चोरी करून, निवडणुका सेटिंगमध्ये सगळं लावून, स्वतःची लोक निवडणूक आयोगात बसवून पण आणि प्रत्येकाच्या खात्यात 10,000 10,000 रुपये टाकून पण ह्यांना विश्वास नसतो की निवडणुका जिंकू शकतात, कारण हे फ्री अँड पद्धतीने जिंकायला गेले तर कुठेही यांना एक सीट पण मिळणार नाही। तुमचे नेते नरेश मस्केंच्या संपर्कात खास करून सुषमा अंधारे आणि असा आरोप उदय सामंतांनी केला। चांगलं ना, मी बोललो ना, जे फुटणार आहेत त्यांच्यावर मला बोलायचं नाही। तिथे काय कोणाला वाईस कॅप्टन बोलतात हे जरा माहिती काढा। जिस तरीके से आपने ट्वीट किया वोट शुरू करने पर कांग्रेस भी एक बड़ा विरोध प्रदर्शन करने वाली 14 दिसंबर को दिल्ली में, कैसे देखते हैं? देखिए, वोट चोरी ये अभी तक जो होती आई है, फिर वो बिहार की जो एक्सपोज की करने वाले हैं, हरियाणा में जो एक्सपोज की, हमने जो वर्ली की और पूरे मुंबई के करने वाले हैं, अभी तक ये चुनाव के बाद हम करते आए हैं। ये हम
एक एकेडमिक एक्सरसाइज हो या वोट चोरी करके ये गद्दी कैसे पकड़ के बैठे हैं बीजेपी वाले, ये हमने दिखा है। लेकिन आज जो हमने पकड़ा है वो ये पूरी जो एक्सरसाइज है ड्राफ्ट रोल की, वो जारी होते हुए भी ये वोट चोर कैसे है ये हम दिखाना चाहते हैं। लाखों की संख्या में बहुत सारे नाम संभाव्य दोबार यानी पॉसिबली डबल ऐसे दिखाए गए हैं। बहुत सारे ऐसे भी घर हैं जहाँ 10 से ज़्यादा लोग उस पर दिखाए हुए हैं, कई घरों पे हो, कई दुकानों पे हो, एक दो जगह तो सुलभ शौचालय पे भी नाम लिखे गए हैं कि ये यहाँ रहते हैं। तो ये पूरी जो वोट चोरी की समस्या है या जो मामला है वो हम आगे लेके जाना चाहते हैं, क्योंकि देश में संविधान और लोकतंत्र बचाने के लिए आपके जो वोट का अधिकार है उसे ठीक रखने के लिए ये लड़ाई ज़रूरी है। जिस तरीके से मालवनी में हम देख रहे हैं असलम शेख को लेकर, जिस तरीके से बीजेपी की जो मुंबई प्रेसिडेंट है उन्होंने बयान दिया कि पाकिस्तान की औलाद कहा गया, कैसे देखते हैं? नहीं, भाजपा इस गंदगी में तभी आती है जब भाजपा को ये यकीन होता है वो कभी जीत नहीं सकते। अगर आप देखें तो भाजपा हर चुनाव के पहले हिंदू मुस्लिम करने की कोशिश करती है, फिर हिंदुओं में भी जाति पे झगड़ा लगाने की कोशिश करती है, फिर उस वहाँ के लोकल समाज जो जैसे मुंबई में मराठी अमराठी के में कुछ विवाद निर्माण करने का कोशिश करती है। और यही भाजपा का एक तंत्र यंत्र रहा है कि कैसे चुनाव जीते, और इसके बाद भी वोट चोरी करती है तो भी सरकारें ऐसी बनती है उनकी। तो यही बात है। और मुंबई में अगर आप देखें तो सबसे पहला सवाल यही होगा मेरा उनके लिए, भाजपा के लिए, कि काशीनाथ चौधरी जो पालघर के साधुओं के हत्याकांड में है, प्रमुख आरोपी करके है, उनको आपके पार्टी में आपने क्यों लिया, और लेने के बाद स्थगिति क्यों दी उस निर्णय को। यानी एक बात तो है कि जो प्रमुख आरोपी है, जो उसमें प्राइम अक्यूज है, उनको आपने पार्टी में लिया, जो आज इतने महीने में हमें बदनाम करने की कोशिश कर रहे थे, उनको ही आपने लिया। और अगर उस हत्याकांड में वो नहीं है तो फिर क्यों स्थगिति दी? अजित दादा पवार ने एक बयान दिया है कि आप जनता के पास वोट है, मेरे पास फंड है, अगर आप फंड नहीं दोगे तो हम, अगर आप वोट नहीं देते तो हम फंड नहीं दे पाएंगे। देखिए, ये सारी बातें जो दादागिरी की होती है वो महाराष्ट्र में चलती नहीं है। बहुत सारे लोग ऐसे होते हैं, वो कहते हैं कि फंड दूंगा नहीं दूंगा, लेकिन कहीं ना कहीं न्याय है कि नहीं, और न्याय करेंगे कि नहीं, अभी यही सवाल है। सर मराठी दादांनी ज्या प्रकारे वाक्य वापरले अशा निवडणुकीमध्ये कसं बघता? बघा, आता हे सगळं कुठेतरी कोर्ट बघते की नाही हा पण प्रश्न येतोच ना। उद्या तुम्ही फक्त शिवसेना नाही, मला वाटतं जास्तीत जास्त विरोधी पक्ष त्याच्या सोबत असतील। अजून आम्ही सगळे कोऑर्डिनेट करतो, आम्ही वेळ मागितलेली, वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेल। कशाला हिशोब लागतो? निवडणूक आयोगाचा हिशोब आम्ही देऊ असं बावनकुळेने म्हटलं। चांगलं, बरं उद्या तुम्हाला कळवतो